अरे बोल ना आता, का गप्पा का झाला? काय बोलू आता? बाई तू आत्ता शन्याबद्दल काहीतरी बोलता बोलता मध्येच गप्प झाला. अरे तेच सांगत होतो रे की शनाया ना खूप हट्टी आहे. मग एखादी गोष्ट करायची ठरवली ना की ती करतेच. मी असा हेकेखोरपणा करते रे. म्हणून तर मी मायाचा विचार करत होतो ना, नाही तर मला काय गरज होती? नाही बाई, ऍक्च्युली तू बरोबर बोलतोय. म्हणजे शनायाचा सोडून मायाचा तू जो विचार करत होता ना तो करेक्ट आहे. म्हणजे मायाच करेक्ट आहे तुझ्यासाठी. अरे पण तू आतापर्यंत म्हणत होतास की नाही करेक्ट आहे. म्हणजे मी म्हणत होतो, पण आता माझं जरा ऐकून घे. म्हणजे कसं आहे माहितीये का, आधी तुझं राधिकाशी लग्न झालं होतं. म्हणजे राधिका तुझ्यावर अवलंबून होती. ती तुला सांभाळायची, तुझं घर सांभाळायची, तुझ्या आई वडिलांना सांभाळायची, सगळं करायची. पण तू तिला सोडलं. मग काय झालं, ती एक नॉर्मल हाऊसवाईफ होती पण बिझनेस वुमन बनली. त्याच वेळी शनाया तुझ्या आयुष्यात आली. तुझ्यावर प्रेम, सॉरी, तुझ्या पैशावर प्रेम करत होती ती, पण ती पण तुझ्यावर अवलंबून होती आणि तू म्हणेल तसं वागायची. मग तू तिला पण सोडलं. आता ती पण मोठी झाली. पण या बाबतीत ना जरा वेगळं आहे. कारण माया ऑलरेडी तुझ्यापेक्षा मोठी आहे रे. म्हणजे खरं तर तूच मायावर अवलंबून आहे. एक मिनिट, तुला नक्की काय म्हणायचंय? बाई म्हणजे आता ना तुला अशी मुलगी पाहिजे जी तुझ्यापेक्षा ऑलरेडी मोठी आहे, जी तुला डॉमिनेट करेल, तुला सांभाळेल, तुला सुधरवेल. ऍक्च्युली तुला सुधरायचं असेल तर तुझ्यासाठी मायाच करेक्ट आहे. ए बाबा, तू काय बोलतोयस केड्या? म्हणजे तुला जर फायदा हवा असेल तर तुला शनायाकडे जावं लागेल, आणि जर तुला सुधारायचं असेल तर तुला मायाकडे जावं लागेल. कळलं? म्हणजे फायदा की सुधारणा. म्हणजे तू साईन करणार नाहीच आहेस का? नाहीच करणार. का? श्रुती आल्यापासून मी पण हाच प्रश्न विचारते ग, का? हे बघ, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावंच असं काही नाहीये. ओके श्रुती, पण तुमच्याकडे उत्तर नसेल तर काय उत्तर देणार आहेस तू? मला तर वाटतंय ती जी कोणी नवीन मुलगी आहे ना, तिचं नक्कीच काहीतरी वशी. ही ती रोनिल सरांनी सांगितलेली मुलगी आहे ना, जिचे वडील फायनान्सर आहेत, तिच्यासाठी काढताय ना तुम्ही मला? हे आता हे खूप होतंय. राधिका मॅम, प्लीज समजवा हिला. हे पा, तिची बोलण्याची पद्धत चुकत असेल पण तिचा मुद्दा बरोबर आहे. तुम्ही जे कारण देता ना ते मलाही पटत नाही. मी तर म्हणते कोणालाच पटणार नाही. म्हणजे आता तुम्ही दोघी मिळून माझ्याशी भांडणार आहात तर? काहीतरीच काय, ती तर शांतपणे बोलते. भांडण कोणी केलं तुझ्याशी? एक्झॅक्टली. हे बघा, तुम्हाला जे काही म्हणायचं होतं ते मी ऐकून घेतलंय आणि आम्हाला जे सांगायचंय तेही सांगून झालंय. आता बस झालं. आता तुम्हाला काय करायचं ना तुम्ही बिनधास्त करा. म्हणजे तुम्हाला आमच्यावर केस करायची का? करा. म्हणजे आम्हालाही कळेल की तुमची ओळख कुठपर्यंत आहे. काय बोलताय तुम्ही? आम्ही असं काही करणार नाही. म्हणजे मगापासून शनाया उद्धट बोलतेय ते चालतं तुम्हाला, आणि मी थोडंसं काय उलट बोलले तर तुम्ही मला दोषी मानताय? नाही, तसं नाहीये. राधिका मॅम, तुमचं आणि शनायाचं ऐकून घ्यायला ही काही राधिका मसाले कंपनी नाही. त्यामुळे प्लीज हा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा, साईन करा. तुम्ही मोकळे व्हा आणि आम्हालाही मोकळं करा बरं, प्लीज. शन्या, आता वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. तुला यापेक्षा चांगली संधी मिळेल, तू सही करून टाक. मग आपण निघूया. ठीक आहे, मी साईन करायला तयार आहे, पण मी इथून हार मानून नाही जाणार. म्हणजे निदान माझ्या समाधानासाठी तरी मला इथून जाण्याआधी स्वतःला प्रूव्ह करून जायचंय. म्हणजे नक्की काय करायचंय तुला? ती जी कोणी नवीन आरजे येणार आहे ना, तू आमच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन ठेव आणि तू सांगशील त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही दोघी तुझ्या समोर शो करतो, आणि मग तू सांग की तुला ऑनेस्टली कोण बेटर वाटतंय ते. अगं पण प्लीज ऐक ना श्रुती, तू माझी आयडल आहेस आणि मला इथून जाण्याच्या आधी तुझ्याकडनं जे काही शिकता येईल ते सगळं शिकायचंय. प्लीज प्लीज हे कॉम्पिटिशन अरेंज कर आमच्यासाठी. ठीक आहे, आता तू इतका हट्ट धरलाच आहेस तर करूयात कॉम्पिटिशन. पण मी तुला अजून एक महत्वाची गोष्ट सांगते. ती कोणी आता बिंदू राणी नाहीये, तो बिंदू राजा आहे. बिंदू राजा. काय? म्हणजे मेल आहे, पुरुष नाही. काहीच प्रॉब्लेम नाही, मला काही फरक पडत नाही. तो जो कोणी असेल मला त्याच्यासोबत कॉम्पिटिशन करायची. मला ना कधी कधी कळत नाही की तुझा हा कॉन्फिडन्स आहे की ओव्हर कॉन्फिडन्स. पण आय एम शुअर की जेव्हा तो येईल ना तेव्हा तू बॅकआउट करशील. मग तर त्याला नक्कीच पाहायचंय मला. हो, आता येऊच दे, होऊन जाऊ देत कॉम्पिटिशन. मलाही बघायचं की तुमच्यामध्ये कोण जिंकतं आणि कोण हरतं. नाही, मला आवडते कॉम्पिटिशन.
कॉम्पिटिशन करून त्याला हरवून मग पुढे जायचं. मी आयुष्यभर हाच ऍटिट्यूड पाळत आलो ना, म्हणून आज जिथे आहे तिथे आहे. कळलं? अरे मला कळलं रे भाई, मी तुला खूप आधीपासून ओळखतो. पण नाही पण बिन काही नाही. हे बघ, तुला एक गोष्ट सांगतो, कुठल्याही बाईकडून हरणं मला आवडत नाही. अच्छा, म्हणजे तुझ्या पुढे कोणी गेलेलं तुला चालतच नाही. एक्झॅक्टली, नाहीच आवडत मला, चालतही नाही. हा म्हणजे, पण ती माया, ती तर कितीतरी पुढे आहे तुझ्या, ते कसं चालतं? नाही, तुला कळत नाहीये. हे बघ, मायाचा विषय वेगळा आहे. माया माझ्याबरोबर कॉम्पिटिशन नाही करत या शनाया आणि राधिका सारखी. ती फक्त प्रेम करते, कळलं ना? माझ्यावर, माझ्या टॅलेंटवर, मी जसा आहे त्याच्यावर. आणि या दोघींचा त्यांचा काही संबंधच नाही रे. राधिका आणि शनाया मिळूनही मायाच्या बुद्धीशी त्यांची बरोबरीच होऊ शकत नाही. नाही भाई, एवढी जर ती हुशार आहे आणि एवढी परफेक्ट आहे, तर मग कन्फ्युजन काय आहे? नाही, तुला जी माया दिसते ना, ती इतरांसारखी ऑफिस मधली माया. हुशार, कर्तबगार, स्मार्ट, एकदम बिझनेस वुमन, कळलं ना? पण ती घरी काय मला माहितीये ना. अरे, एखाद्या कंपनीची सीईओ असलेली मुलगी ती घरी आल्यानंतर असले चिल्लर गोष्टीवरून काय बालिशपणा करते. काय तर म्हणे लग्नासाठी 6 पॅक. हा, आता 6 पॅक हा काय क्रायटेरिया आहे काय? तिचाच फोन. आता काय बोलू ना मला कळत नाही. 2 मिनिटं सुखानं बोलू पण देत नाही. हे बघ, मी बोलतो त्याच्याशी एक शब्द बोलू नकोस. एक शब्द कुठला? हा, हॅलो. शांत हो ना प्लीज प्लीज. नाही, बघू दे ना, पोचू दे ना, त्याला कळू तर दे कोण आहे ते एक्झॅक्टली. खरे आलाय तो इकडे, ऑफिसला पोहोचलाय ऑलरेडी. पोचलाय का? येऊ दे ना मग. शन्या, बास ना आता, झालं ना आता, त्यांचं सगळं ठरलंय. उगाच इथे वाद नकोय. अगं, पण वाद घालण्याचा प्रश्नच नाहीये. मला फक्त बघायचंय कोण आहे ते, आणि कॉम्पिटिशन एकदा झाली की निघायचंच आहे मग. हो का? इतकीच घाई आहे ना तुला? मग मी घेऊनच येते त्याला. वेट फॉर हिम. सांगते राधिका, हा जो कोणी यांना याला हरवल्याशिवाय मी इथून जाणारच नाहीये. शन्या, हे अति होतंय, नको ना. पूजा, ऐक ना प्लीज, त्याला घेऊन ये ना पटकन प्लीज. बरं, बघते मी. शन्या, आता ठरलंय ना त्यांचं, मग कशाला उगीच हे सगळं करत बसतेस? जाऊ दे ना, सोडून दे ना, अति होतंय हे सगळं. अगं, अति काय याच्यात आता? मला या ऑफिस मधनं चांगल्या नोटवर निघायचं इतकंच आहे. तू हसतेस का? जो कोणी नवीन आरजे आहे ना, तो खरंच खूप भारी आहे. त्याला बघून मी शॉक झाले, आणि आता तुम्ही दोघी होणार आहेत. खरं का? शन्या, इकडे बघ, ऐक. Finally, the star RJ is here. So please put your hands together for a very handsome, good-looking, charming, and with a beautiful voice, RJ Kabir. अरे, तुम क्या कर रहे हो यहाँ पर? पहले वो कबीर को भेजो, जाओ. मैडम, आपको कुछ चाहिए? चाय, कॉफी? नहीं चाहिए होगा तो बुला लूंगी, जाओ. ओके मैम. Sorry, मुझे he is here, he is coming. Okay, so once again, please put your hands together for RJ Kabir. Hi, welcome. सौमित्र, हसण्यासारखं काय त्यात? मग हसू नको तर काय करू? तू कसं काय इथे? मी बोलायचंय का? So, Shanaya, Radhika, our star RJ Kabir. काय? सौमित्र, काय चाललंय हे सगळं? एक मिनिट. तो काही बोलण्यापूर्वी मीच सांगते. काय ना की आमचा एक सर्वे झाला, आणि ज्यात कळालं की फिमेल आरजेस बऱ्याच आहेत, पण मेल आरजेस कमी आहेत. आणि जेव्हा हा विचार मनात आला, म्हणलं यार, सौमित्र इज दी बेस्ट चॉईस. आणि म्हणून आम्हीच त्याला सांगितलं की तूच आमचा आरजे होणार म्हणून. अरे, पण हा आरजे कुठे आहे? एक्सक्यूज मी, हे तू कोण ठरवणारी? ते आम्ही ठरवू ना. सौमित्र, काय चाललंय हे सगळं? सांगतो ना. राधा, आपलं राधिका मसालेच्या ऍडव्हर्टाईजचं शूटिंग होतं, तेव्हा मला फोन आला होता, आणि तू चिडवण्यासाठी मला तिथे आली होतीस की काय श्रुतीशी बोलतोयस का, डोळ्यात बघून कळतंय. पण तेव्हा खरं तर आमचं याच विषयावर बोलणं चालू होतं. तिने मला आरजे बनण्याची ऑफर दिली होती, आणि मला एकदम कळे ना काय बोलावं, म्हणून मी तसं बोलत होतो. मग तेव्हाच का नाही सांगितलंस?
कारण मी स्वतः कन्फ्यूज होतो ना राधा. अचानक कोणीतरी अशी ऑफर दिल्यानंतर मला कसं ठरवता येईल पटकन. बरं त्यातून मी ही ऑफर स्वीकारली असती तर शनायाला सुद्धा वाईट वाटलं असतं, म्हणून मी नाही बोललो तुझ्याशी. आणि हवं असं तर विचार श्रुतीला, मी हे वारंवार श्रुतीला बोलूनही दाखवलंय, हो की नाही? हो करेक्ट. हो पण थँक्यू श्रुती, कारण श्रुतीने मला प्रत्येक वेळेला समजावलं आणि ती हेच म्हणत आली की शनायापेक्षा मी कसा बेटर आरजे होऊ शकेन. आणि तिने सांगितलं आणि तू ऍक्सेप्ट केलंस ते. का होऊ नये तयार? त्यामागे पण एक कारण आहे. तुम्हाला तिघांना मी ऍक्टिंग करताना बघितलं तेव्हाच मला सुद्धा वाटत होतं ना, तुम्ही तिघं जर ऍक्टिंग करू शकता तर मी का नाही आरजे बनू शकत? म्हणजे असं वाटणं सुद्धा चुकीचं आहे का? म्हणजे मी काही नवीन एक्सप्लोरच करायचं नाही? नाही नाही सौमित्र, तू काहीतरी खोटं बोलतोयस. हे असं काही नाहीये. प्रत्येक वेळेला समोरच्याच्या मनाचा विचार करून निर्णय घ्यायला मी नाहीये तुझ्यासारखा. बोक्या गप्पस, तुझी फिलॉसॉफी ना तुझ्याकडे ठेव 2 मिनिटं. तुला कळतंय का तू माझ्यासाठी दिलेलं काम तू स्वतः काढून घेतोयस? 1 मिनिट शनाया, शांतपणे ऐकून घेशील तू? एकतर मला इथे घ्या आरजे म्हणून असं सांगायला मी इकडे आलेलो नाहीये एकदाही. हे सगळं अचानकपणे ठरलेलं. शनायाला काढून टाका आणि मला घ्या असं मी एकदा तरी ह्यांना बोललोय का? विचार ह्यांना. त्यांना फिमेल ऐवजी मेल हवा होता आरजे. हा रेडिओवाल्यांचा क्रिएटिव्ह कॉल आहे, त्याला मी काय करणार आहे? बरोबर. नाही असं काही नाहीये सौमित्र. तू हे जे काही बोलतोयस किंवा हे जे काही घडतंय हे सगळं खोटं आहे. हे खरं नाहीच आहे. हे खोटं आहे. खोटं आहे ना सौमित्र? खरं सांग मला. राधा, मी जेव्हा खोटं बोलतो तेव्हा तुला कसं कळतं? माझ्या डोळ्यात बघून कळतं ना. मग आता नजरेला नजर देऊन सांगतोय मी, हे सगळं खरं आहे. हे रेडिओवाल्यांनी मला विचारलं पण मला अजूनही ठरवता आलं नाहीये, कारण हे सगळं प्रोफेशन माझ्यासाठी नवीन आहे, मला काही माहिती नाहीये म्हणून. अरे डोंट वरी सौमित्र, यू आर व्हेरी गुड ॲट इट. डोंट वरी. आणि बाकी काय ते टेक्निकल ट्रेनिंग मी तुला देऊन टाकेन. एवढं सोपं आहे का ते? असू शकतं. श्रुती म्हणते ना. श्रुती थँक्यू. तू जर माझ्यावर एवढा विश्वास दाखवतेस तर खरंही असेल. थँक्स. ऑल द बेस्ट पिंकी सर. थँक्यू. सौमित्र मला तुझ्याशी बोलायचंय. 1 मिनिट. मला जरा याच्याशी बोलायचंय. हां प्लीज कंटिन्यू. पण श्रुती थँक्यू. म्हणजे तू जो विश्वास दाखवलायस ना माझ्यावर, खरंच थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. काय झालं? एवढ्या घाईनं का बोलून घेतलंस मला? माया, काय झालं? यशवंत सरांचा फोन येऊन गेला मगाशी. यशवंत सर काही बोलले का? कमॉन माया, एवढंच ना. आता तुला माहितीये यशवंत सर असे तेवढ्या वेळापुरते चिडतात, रागवतात, काहीतरी बोलून जातात. पण त्यांचा तो राग तेवढ्या वेळापुरताच असतो. तो किती मनावर घ्यायचा तुला कल्पना आहे ना. गुरु माझ्याबद्दल बोलले असते तर मी एक वेळेस इग्नोर केलं असतं, पण ते तुझ्याबद्दल बोलले म्हणून मी एवढी डिस्टर्ब आहे. काय 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 बोलले? काय काय म्हणाले? गुरु मला कळतही नाहीये की मी तुला कसं सांगू. काय झालं माया? असं काय बोलले ते? गुरु यशवंत सरांनी मला तुला जॉबवरून काढून टाकायला सांगितलं. काय? नाही काहीतरी कन्फ्युजन असेल माया. आय कॅन्ट बिलीव्ह इट. असं कसं म्हणतील ते? नाही गुरु, असंच म्हणाले ते. इनफॅक्ट माझाही विश्वास बसत नव्हता, बट आय हॅव टू बिलीव्ह दिस. त्यांनी मला तुला जॉबवरून काढून टाकायला सांगितलंय. पण काय कारण काय? म्हणजे असं तडकाफडकी काय सांगतील? काहीतरी कारण सांगितलं असेल ना. व्हॉट्स द रिझन? एक्झॅक्टली. मी सुद्धा हेच विचारलं त्यांना की गुरु सारख्या एफिशियंट एम्प्लॉईला का काढून टाकताय, कारण काय आहे? मग काय म्हणाले? तर त्यांनी जे रिझन दिलं ना, आय जस्ट कुडंट बिलीव्ह की यशवंत सर हे सगळं बोलतायत. गुरु, यू नो व्हॉट ही सेड की ऑल दॅट रिसॉर्ट वाला ड्रामा, तिकडे जे काही घडलं ते त्यांच्या कानावर पडलं. आणि आय एम डॅम शुअर गुरु हे सगळं राधिकाने सांगितलं असणार आहे त्यांना, आणि म्हणून ते या कन्क्लुजन पर्यंत येऊन पोहोचले. पण तू काही बोलली नाहीस का? मी काय बोलणार? आणि जरी मी बोलले असते तरी त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे ना. ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. ही हॅड मेड हिज माइंड. आणि यू नो व्हॉट, त्यांना तुला कधीपासून एसपी ग्रुप ऑफ कंपनीज मधून काढूनच टाकायचं होतं, आणि आता त्यांना चांगला एक्सक्यूज मिळालाय. दॅट्स इट. आणि गुरु
आय कुडंट डू एनिथिंग. म्हणजे मला प्रोफेशन मध्ये रिलेशन्स आणायला जमत नाही. आणि अरे यार कम ऑन, काय प्रोफेशन मध्ये रिलेशनशिप माया. हा ते बरोबर त्यांच्या सुनेचं किंवा मुलाचं ऐकून काहीतरी निर्णय घेतात, पण मग मी तुझा होणारा नवरा आहे ना, तू नाही बोललीस माझ्याबद्दल. गुरु आय नो ऑल ऑफ दिस. प्लीज प्लीज तू हायपर होऊ नकोस. आणि त्यांच्यासाठी नसतील त्यांचे एथिक्स महत्वाचे, बट माझ्यासाठी माझे एथिक्स महत्वाचे आहेत. सो आय हॅव टू डू दिस. मला सगळ्या फॉर्मॅलिटीज आता सुरू कराव्या लागतील आणि तुझे सिग्नेचर वगैरे लागेल मला. अरे गुरु मला कळतंय सगळं. म्हणजे हे अचानक जॉबवरून काढून टाकल्यामुळे तू इतका पॅनिक होतोस मला कळतंय, पण प्लीज प्लीज काळजी करू नकोस. मी आहे ना. आणि या सगळ्याचा आपल्या नात्यावर अजिबात परिणाम होणार नाहीये. आपण ठरल्याप्रमाणे लग्न करणार आहोत. दॅट्स माय वर्ड. ओके माया असं कसं नाही फरक पडणार यार. माझ्या जॉबचं काय. ठीक आहे जॉब गेलाय, पण आता आपण काय करू शकतो त्याबद्दल. काहीच नाही. राईट. माझा जॉब आहे ना, मी आहे ना. आपण करूया मॅनेज, होईल काहीतरी. आणि इनफॅक्ट मी तर म्हणेन की पुढचा जॉब शोधेपर्यंत तू हाऊस हजबंड म्हणून राहा. या हाऊस हजबंड. मी हाऊस हजबंड. वाय नॉट. काय माय काय बोलतेस. तुला कळतंय का. नाही मी आतापर्यंत जी काही मेहनत घेतली, जे काही मी कष्ट घेतलेत ते हाऊस हजबंड होण्यासाठी घेतले. ओके काम डाऊन. मी जस्ट नाही मी हाऊस हजबंड म्हणतो. तू गुरु प्लीज काम डाऊन. मला कळतंय तुला काय वाटतंय. प्लीज शांत होतो. आपण करूया. अरे नाही यार याला काही अर्थ नाहीये माये. असं कसं. हाऊस हजबंड काय तुला काय बोलायचं. एक मिनिट इकडे ये मला बोलायचं. राधा काय म्हणजे असं बाजूला असं वेगळं घेऊन तू काय विचारणार आहेस. आणि जरी विचारलंस तरी काही खरं बदलणार नाही. मी सांगतोय तेच खरं आहे. कारण शनयाच्या जागी मला आरजे म्हणून त्यांनी विचारलंय. फक्त हो किंवा नाही हे मी अजून सांगितलेलं नाही. अजून काय विचारणार आहेस तू. मी त्याबद्दल विचारतच नाहीये. असं बाजूला आणून काय विचारायचंय तुला. हे श्रुती प्रकरण तू जास्तच मनावरती घेतलंय असं नाही का वाटत आहे. आपण आता आरजे या प्रोफेशन बद्दल बोलतोय ना. तू पर्सनली श्रुतीचं नाव कशाला काढतेस. मध्ये काय संबंध तिचा. तिने तुला एक फोन काय केला, तू लगेच आरजे होण्यासाठी तयार झालास. आतापर्यंत असं कधीही झालेलं नाही. तुझ्या आयुष्यात काही घडलं तरी ते तू मला सांगतोस, मला विचारतोस आणि मग ती गोष्ट करतोस. हे काय सगळं. तू लगेच तयार काय झालास. नाही माझा नाही विश्वास बसत आहे. हे सगळं खोटं आहे. ठीक आहे तुला असं वाटतंय ना. मग राहू दे. तुझ्या मनात तसंच राहू दे. मी एवढंच सांगू शकतो हे खरं आहे. अजून मी काही बोलू शकत. समज तुला काय समजायचं. मग श्रुतीबद्दल तुझ्या मनात काहीतरी आहे. राधा तू संशय घेतेस माझ्यावर. मग आरजे व्हायला का तयार झालायस तू. अरे का होऊ नये तयार मी. श्रुतीसारखी एक सिनियर आरजे जर मला सांगते की तुझ्यात आहे टॅलेंट आरजेचा, तर मी विश्वास का नाही ठेवायचा तिच्यावर. पण मला तरी हे पटत नाहीये. माझा नाहीये विश्वास या सगळ्यावर. मग नको ठेवूस विश्वास राधा. कारण हे ना रेडिओचं ऑफिस आहे. ही भांडायची जागा नाहीये. तुझा विश्वास नाहीये ना, मग नको ठेवू. आणि मला तुला पटवावं असं पण वाटत नाही आता. सौमित्र माझाही विश्वास बसत नाहीये रे. म्हणजे जे काम मला मिळावं म्हणून ते एवढे दिवस धडपडत होतास ते काय सगळं फक्त स्वतःसाठी करत होतास का. सिरियसली शनाय. म्हणजे मी तुला जेव्हा समजावत होतो तेव्हा मी नाटक करत होतो असं वाटतंय तुला. अरे पण काल मला समजवलंस आणि आज माझं काम घ्यायला आलाच ना. तू माझ्यासाठी खुश झालं पाहिजेस. अरे होतो ना मी खुश. माझ्या बाबतीत पण अचानकपणे घडलंय ना हे सगळं. तू माझ्यासाठी खुश होत नाही, तू स्वतःसाठी खुश होतोयस. तुम्हाला समजूनच घ्यायचं नाही ना मला. मग मलाही काही बोलायचं नाही. जाऊ दे. त्यापेक्षा तू आम्हाला समजून घे ना. समजून घे ना तिला आम्ही काय बोलतोय ते. अच्छा म्हणजे तुम्ही समजून घेता आणि मी समजून घेत नाही. म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज होता याच्यावर विश्वासच नाहीये तुमचा. गैरसमज आमचा नाही तुझा झालाय. ती बिचारी श्रुती काय म्हणाली ते लगेच स्वतःला आरजे समजायला लागलास का. आणि ऍडच्या शूटिंगच्या वेळेला तो डिरेक्टर तुला रॉकस्टार म्हणाल्यावर तू नाही समजायला लागली स्वतःला ऍक्ट्रेस. मी ऍड मध्ये नीट काम केलंय. तू ये ना माईक समोर 4 शब्द बोलून दाखव मला. आत्ताच्या आत्ता कॉम्पिटिशन होऊन जाऊ दे. कोण जिंकतं बघते ना मी. हा ठीक आहे ना होऊन जाऊ दे ना. मी काय घाबरतो का तुला. होऊन जाऊ दे चल. शनाया तू शांत राहा. शांत राहा तू. कशाला कसं शांत होऊ. जे स्वप्न मी पाहिलं ते माझ्याकडनं काढून घेतोय हा. आणि तुम्ही आता म्हणाल मित्रच आहे ना, तुझा मित्रासाठी खुश हो. मग मित्रासाठी खुश झाले तर ग्रेट, नाही झालं तर आता मीच स्वार्थी. उद्ध्वस्त वगैरे काय बोलतेस यार शनाया. हो पण तरी तू शांत राहा. नाही व्हायचं यार मला शांत. मला नाही ऐकायचं बुक्या तुझं काहीच. शन्या